नमस्कार. आज आपण ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः या प्रसिद्ध संस्कृत वाक्यावर थोडासा विचार करणार आहोत. आता ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः या वाक्यामध्ये ब्रह्म, जगत, जीव आणि मिथ्या यामध्ये मिथ्या हे विशेषण असल्यासारखं आपण समजू. ब्रह्म, जीव आणि जगत याच्यामध्ये ब्रह्म जे आहे ते सत्य आहे हे इथं सर्वांना मान्य आहे, त्याच्यामध्ये कोणताही भेद नाही. ब्रह्माचं स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर तो एक फार मोठा वेगळा विषय होतो. जगत काय आहे, मिथ्या म्हणजे काय आणि जीव म्हणजे काय, हे तिघांच्यामध्ये बराचसा संभ्रम आहे किंवा समाजामध्ये जे तत्त्वज्ञ आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा अर्थ काढून समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. तर आता सगळ्यात पहिले आपण या वाक्यामधले 3 अर्थ समजून घेऊ. ब्रह्मसत्य याचा अर्थ आहे ब्रह्म हे सत्य आहे. जगन्मिथ्या म्हणजे जगत जे आहे ते मिथ्या आहे. आणि जीवो ब्रह्मैव नापरः म्हणजे जीव जो आहे तो ब्रह्मापेक्षा वेगळा नाही, म्हणजे जीव आणि ब्रह्म हे दोन्ही एकच आहेत. असे 3 महत्त्वाचे वाक्य आहेत. तर पहिलं वाक्य ब्रह्मसत्य मान्य आहे. जगन्मिथ्या, आता मिथ्या ह्या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ म्हटलं तर मिथ्या म्हणजे खोटं, जे सर्वांना मान्य आहे, त्याच्यामध्ये कोणतं दुमत नाही आहे की मिथ्या म्हणजे खोटं. पण प्रश्न असा निर्माण होतो की जगत मिथ्या आहे म्हणजे काय आहे. आता पुन्हा प्रश्न निर्माण होतो की आधी जगत म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. ज्यावेळेस आपण जगत काय आहे हे समजतो त्यावेळेस ते मिथ्या आहे हे समजून येतं. आता मिथ्या आहे हे कुणासाठी तरी मिथ्या आहे, म्हणजे एखादी घटना किंवा वस्तू ती जो बघत असतो त्या बघणाऱ्याला ती मिथ्या आहे का सत्य आहे हे प्रतीत होतं. म्हणजे या ठिकाणी जो बघणारा आणि जी घटना किंवा वस्तू ह्या दोनमध्ये फरक आहे. आता आपण काही उदाहरण घेऊ. काही लेखक जे आहेत ते जगन्मिथ्या याला चित्रपटाची उपमा देतात. म्हणजे जसं आपण चित्रपट बघायला जातो, समोर चित्रपट चालू असतो आणि प्रेक्षक ते चित्रपट बघत असतात आणि त्यातले काही जे भावनिक दृश्य असतात त्या भावनिक दृश्यामुळे भावना उचंबळून येऊन त्यांना रडू यायला लागतं, किंवा एखादा विनोद झाला तर ते हसू लागतात, किंवा राग, लोभ अशा प्रकारचे मनामध्ये विविध भाव उत्पन्न होतात. आता चित्रपट जो आहे तो खोटा आहे हे मान्य आहे, परंतु जो बघणारा प्रेक्षक आहे तो प्रेक्षक ते खरं आहे असं समजून भावनेद्वारे त्याला प्रतिसाद देत असतो किंवा त्याच्याकडून तो प्रतिसाद दिला जातो. परंतु जो तिसरा बघणारा व्यक्ती आहे, ज्याला ह्या चित्रपटाशी काही देणं घेणं नाही आणि तो बघत नाही, त्याला माहिती आहे की तो चित्रपट खोटा आहे आणि हा माणूस उगाचच रडतो आहे. तर या ठिकाणी त्या माणसांचं जे रडणं आहे ते योग्य नाही, कारण त्यानं ते जे चित्रपट बघितला आहे त्याच्यामध्ये खरं आहे असं मानून तो रडतो आहे. तर या ठिकाणी चित्रपट जे आहे त्याला जगाची उपमा दिलेली आहे. तर चित्रपट जो आहे तो जगासारखा आहे आणि ते मिथ्या आहे, अशा प्रकारचं काही लोकांचं प्रतिपादन आहे. काही जण जगाला मृगजळाची पण उपमा देतात. मृगजळ म्हणजे जसं उन्हाळ्यामध्ये आपण जमिनीवर पाण्याचा आभास होतो, आपल्याला माणसाला कळतं की ते पाणी नाही, कारण त्याला त्याचं ज्ञान असतं. परंतु पशु जो आहे त्या पशुला वाटतं की अरे हे तर पाणी आहे, चला तहान लागली आहे त्याच्या पाठीमागे जाऊ, म्हणून तो त्याच्या पाठीमागे पळत जातो. तो जसं जसं पुढे जातो तसं ते मृगजळ पुढे जातं. तर त्या ठिकाणी काही लोक जे आहे ते मृगजळ जसं भासतं तशा प्रकारे हे जे जगत आहे ते पण ब्रह्माच्या ठिकाणी भासतं, म्हणून त्याला मिथ्या असं म्हटलेलं आहे. काही जण सशाची शिंग अशी उपमा देतात. याचाच अर्थ असा आहे की सशाला काही शिंग असतात का? नाही.
मग हे जे जगत आहे ते जगत पण शिंगाप्रमाणे आहे, म्हणजे ते नाहीच आहे. तसं काही लोकांची उपमा असते. काही जण उपमा देतात रज्जू सर्प न्याय. रज्जू सर्प न्यायाचा अर्थ असा आहे की रज्जूच्या म्हणजे दोरीच्या ठिकाणी सापाचं भास होणे आणि त्याद्वारे भीती वाटणे. ही जी भीती वाटते ती भीती का वाटते, का तर रज्जूच्या म्हणजे दोरीच्या ठिकाणी सापाचा भास झाला, म्हणून रज्जू सर्प न्याय पण जगताच्या मिथ्यत्वासाठी उदाहरणार्थ दिलं जातं. किंवा जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर जशी स्वप्नावस्था मिथ्य वाटते, किंवा स्वप्नावस्थेमध्ये असताना जागृत अवस्थेचं भान नसतं. स्वप्नावस्थेमध्ये असं कधीच कुणाला आठवत नाही की जागृत अवस्थेमध्ये अशी अशी परिस्थिती होती, ते नाही आठवत. परंतु जागृत अवस्थेमध्ये स्वप्नावस्थेतून बाहेर आल्यानंतर कळतं की अरे स्वप्नावस्था जी आहे ती खोटी होती, ती भासमान होती. तर अशा प्रकारची काही उदाहरणं आहेत, जी उदाहरणं आपल्याला सांगतात की ब्रह्मसत्य जगन्मिथ्या कसं आहे ते. आता आपण काही उदाहरण घेऊ. आता जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत. आता हे कसं समजून घ्यायचं? आता ब्रह्म काय आहे हे तर समजून सांगणं अवघड आहे. सर्वम खलु इदं ब्रह्म म्हणजे हे सगळंच ब्रह्म आहे. अयम आत्मा ब्रह्म म्हणजे माझा आत्मा ब्रह्म आहे. तत्त्वम असि ते ब्रह्म तू आहेस. अशा प्रकारची विविध ब्रह्मसूत्राची वाक्य आहेत. जाऊ दे, आपण त्याच्यामध्ये नको जायला. आता जीव आणि ब्रह्म म्हणजे काय हे बघण्याचा प्रयत्न करू. आता जीव म्हणजे काय? जीव म्हणजे आता 4 प्रकारचे जीव असं ग्रंथामध्ये सांगितलेलं. कोणते? उद्भिज म्हणजे जमिनीपासून जे वर येतात त्यांना उद्भिज्य असं म्हणतात. म्हणजे वनस्पती, सगळी जी वनस्पती सृष्टी आहे ती उद्भिज आहे. अंडज म्हणजे अंड्यापासून जे उत्पन्न होतात तेवढी जी सगळी सृष्टी आहे ती अंडज. जारज म्हणजे सस्तन प्राणी, स्त्रीपासून जो जाराद्वारे उत्पन्न होतो ते जारज. स्वेदज म्हणजे पाणी किंवा घाम यामधून जे उत्पन्न होतात ते स्वेदज. तसं अंडज, ज्वारज, उद्भज, स्वेदज असे 4 प्रकारचे जीव आहेत, कॅटेगरी आहेत, किंवा 84 लक्ष प्रकारचे जीव आहेत. आता या ठिकाणी थोडक्यात सांगायचं झालं तर वेगवेगळी तत्वे म्हणजे पंचमहाभूते किंवा 3 महाभूते, 4 महाभूते जी काय आहेत ती, आणि प्राण, चैतन्य या सगळ्यांचा संघात एकत्र येऊन एक अजड म्हणजे जे जड नाही तो संघात निर्माण होतो. आणि तो जो संघात आहे त्या संघाताला जीव असं म्हणायचं आपण. आता या ठिकाणी जीव म्हणजे जो आहे तो तत्वांचा समुदाय आहे. तत्वे कोणती असतील? काही जण 5 तत्व म्हणतात, काही जण 24 तत्व म्हणतात, काही जण 84 तत्व म्हणतात, काही जण अजून काही तत्व मानत असतील. पण तात्पर्य हे आहे की जीव म्हणजे संघात. आता तो जो संघात आहे तो संघात कुठून निर्माण झाला? तर तो जो संघात आहे तो ब्रह्मतत्वाचंच परिणाम स्वरूप झालेला आहे. जसं दुधाचं दही होतं, दह्याचं ताक होतं, ताकापासून लोणी होतं, लोण्याचं तूप होतं, तसं हे एकमेकांचं परिणाम आहेत. तसं ब्रह्मतत्वाचं पासूनच ही जी तत्वे आहेत ती व्यालेली आहेत, म्हणजे त्याच्यापासून ती निर्माण झालेली आहेत. म्हणून तो जो संघात आहे तो संघात आणि ब्रह्मतत्व हे दोन्ही एकच आहेत. म्हणून संघात काय आहे? संघात जीव आहे, म्हणून जीव म्हणजे ब्रह्म हे दोन्ही एकच आहेत. आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघायचं जर का म्हटलं तर जसं माती आहे आणि मातीपासून आपण घटाची निर्मिती करतो. तर घट जो आहे तो घट आणि माती हे दोन्ही एकच आहेत हे मान्य करतो, कारण त्यातलं तत्व जे आहे ते एकच आहे. त्यामुळे म्हटलं जातं की माती आणि विविध मातीपासून बनलेले विविध जी भांडी आहेत ती भांडी हे दोन्ही एकच आहेत. अजून दुसरं उदाहरण नेहमी देतात ते म्हणजे की सुवर्ण आणि सुवर्णापासून बनलेले सुवर्ण अलंकार. आता ह्या दोघांच्यामध्ये काही भेद आहे का? हो, भेद आहे, ते दिसायला वेगळे आहेत, पण त्यातलं मूळ तत्व काय आहे? मूळ तत्व ते एकच आहे, ते तत्व म्हणजे सोनं. म्हणून सोनं आणि सोन्याचे अलंकार हे दोन्ही एकच आहेत. माती आणि मातीपासून बनलेले जे भांडे आहेत ते दोन्ही एकच आहेत.
तसंच ब्रह्म आणि ब्रह्मापासून बनलेले जे जीव आहेत ते दोन्ही पण एकच आहेत. म्हणून ब्रह्मसत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः, म्हणजे जीव हा ब्रह्मापेक्षा वेगळा नाही. आता जीव हा ब्रह्मापेक्षा वेगळा नाही हे आपण मान्य करू, आणि ते तात्विक दृष्ट्या म्हणजे तत्वांच्या दृष्टीने दोघं वेगळे नाहीत हे आपल्याला मान्य करावं लागेल. आता मग तुम्ही म्हणाल की जगत मिथ्या कसं? आता त्या ठिकाणी आपण एक न्याय जो आहे तो रज्जू सर्प न्याय करू, म्हणजे जो भास आहे. आता एखादा माणूस रात्री झोपेतून उठला आणि बाहेर शौचासाठी जातो म्हणाला, आणि जाताना अंधार असल्यामुळे त्याच्या पाठोपाठ त्याची पत्नी पण येते. आता माणूस जातो आहे आणि एका झाडाखाली गेला आणि अचानक त्या झाडावरून त्याच्या अंगावर काहीतरी पडलं. आता काहीतरी पडलं की तो साप 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 म्हणून ओरडायला लागला. त्याला वाटलं की आपल्या अंगावर सापच पडला झाडावरून. पण दुरून पाठीमागे कंदील घेऊन त्याची जी पत्नी उभी असते, ती पत्नी त्याच्याकडे बघते आणि त्याला म्हणते की अहो हा साप नाही आहे, ही दोरी आहे. परंतु त्या माणसाला त्या दोरीमध्ये सापाचा जो भास झाला तो मिथ्या होता. तर या ठिकाणी दोरी म्हणजे जगत समजायचं, आणि त्या दोरीवर सापाचा जो भास झाला ते मिथ्यात्व आहे. म्हणून जगत मिथ्या आहे अशा पद्धतीचा एक अर्थ आपण घ्यायचा आहे. मृगजळाची प्रवृत्ती आपण बघितलीच आहे की मृगजळ जे आहे तो एक भास निर्माण झालेला असतो उन्हाळ्यामध्ये, आणि तो जो भास आहे तो मिथ्या आहे आणि तो त्या जगतावर भासित झालेला आहे, म्हणून जगत मिथ्या आहे अशा पद्धतीचं सांगितलं आहे. आता पंचज्ञानेंद्रियांच्या द्वारे पंच शब्द स्पर्श रूप रसगंध ही पंचतन्मात्रा आहेत. नेत्र श्रोत्र त्वक चक्षु जिव्हा घ्राण हे जे आहे ती पंचज्ञानेंद्रिय आहेत. तर पंचतन्मात्रांचं पंचज्ञानेंद्रियांच्या द्वारे ग्रहण होतं. हा निसर्ग आहे, ही प्रकृती आहे, याच्यामध्ये काही बदल होणार नाही. रूप जे आहे ते डोळ्यांनीच दिसणारे, शब्द जे आहे ते कानानेच ऐकू येणारे, स्पर्श हा त्वचेद्वारेच होणार आहे, वास जो आहे तो नाकानेच होणार आहे, आपल्याला रसना म्हणजे जिभेद्वारेच चव कळणार आहे. ही मूळ 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्या तन्मात्रांचं ग्रहण करतात. आता या ठिकाणी तन्मात्रांचं ग्रहण होणे ही प्रकृती आहे, पण तन्मात्रांचं ग्रहण झाल्यानंतर समोर जी वस्तू आहे त्या वस्तूचा वेगळा भास निर्माण होणे हे मिथ्यात्व आहे. ठीक आहे, ब्रह्म सत्य आहे, ब्रह्मापासून हे जगत निर्माण झालेलं आहे ते पण सत्य आहे, पण त्या जगतावर कोणता तरी दुसरा आभास होतो, तो आभास मिथ्या आहे असं इथे सांगायचं आहे. जगन मिथ्या. आता महाभारताच्या युद्धाच्या वेळेस अर्जुन कृष्णाला म्हणतो, देवा हा रथ घेऊन जरा मला पुढे ने, मला शत्रू सैन्यामध्ये कोण कोण आहेत हे जवळून बघू दे. कृष्णाला वाटतं ठीक आहे, चला घेऊन जाऊ आपण रथ पुढे, आणि कृष्ण रथ मध्ये नेतात. आणि अर्जुन समोर बघायला लागतो, तर एक माझे आजोबा, एक माझे गुरु, एक माझे भाऊ, एक काका, मामा, तात्या जे काय ते सगळे त्याला दिसायला लागतात, आणि त्याच्या हृदयामध्ये करुणेचा भाव उत्पन्न होतो. आणि तो म्हणतो मी यांना कसं मारू, ही तर माझे सगळे आप्त आहेत, यांना मारलं तर मी नरकामध्ये जाईन, मला सगळेजण नावं ठेवतील वगैरे वगैरे, जे काही त्याचे भाव आहेत त्यावेळेस ते उत्पन्न झाले. आता या ठिकाणी मृगजळाचा जो भाव त्या हरणाला निर्माण झाला तोच भाव अर्जुनाला पण झाला. खांद्यावर दोरी पडलेली असताना त्याला सापाचा भास झाला त्या माणसाला. तो जो भास आहे तो भास आणि हा भास सारखाच आहे. मृगजळामध्ये मृगाला जे जळ दिसलं ते मिथ्या होतं हे आपल्याला माहिती, पण त्या हरणाला नाही माहिती. अंगावर पडलेली दोरी साप नाही हे त्याच्या पत्नीला माहिती, परंतु त्या माणसाला नाही माहिती. तर त्या माणसाला समजावून सांगावं लागतं की अरे बाबा, हे मृगजळ आहे, हे खोटं आहे, हे जळ आहे, जळ नाही आहे, हा भास आहे. मृत्तिका जी आहे अंगावर पडलेला जी दोरी होती ती दोरी आहे, साप नाही. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाला
18 अध्यायाची गीता समजून सांगावी लागली. कशासाठी? की हे जे समोर तुला जे भासतं आहे ते भासतं ते खोटं आहे, याचा तू विचार करू नको. तुझं जे कर्तव्य आहे, तुझा जो धर्म आहे, त्या धर्माचं तू पालन कर, असं भगवान श्रीकृष्ण त्याला समजावून सांगतात. आणि 18 अध्याय संपल्यानंतर तो म्हणतो की माझा मोह नष्ट झालेला आहे आणि मी आता युद्ध करायला तयार आहे. तर या ठिकाणी जगताचं मिथ्यात्व, जर का हे जगत खोटं आहे असं जर का म्हटलं, जसं चित्रपटाची उदाहरण देतात की चित्रपट जो आहे तो चलचित्र चालत असतं, तर त्या ठिकाणी कितीही दुःखद घटना घडली तरी मानसपटलावर रडू नाही आलं पाहिजे, हे मान्य, कारण ते खोटं आहे हे आपल्याला माहिती आहे. पण त्याचं जे चित्रपटाचं जे खोटेपणा आहे तो खोटेपणा जगताचा नाही असू शकत. कारण तसा जर का जगताचा खोटेपणा आहे असं जर का म्हटलं असतं तर शंकराचार्यांनी एवढा मोठा उहापोह समजून सांगण्यासाठी केलाच नसता. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी पण लिहिलीच नसती. एवढ्या मोठ्या इतक्या ग्रंथांचं निर्मिती झालीच नसती. सगळ्या देवतांचे जे कार्य आहेत ते पण सगळे बंद झाले असते, कारण ते मिथ्या आहे. त्यामुळे यावर पुन्हा सर्वांनी नीट विचार करावा की ब्रह्मसत्य आणि जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः याचा अर्थ काय आहे. नमस्कार.